नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजची एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर दुपारच्या सुमारास आर्थिक मदती संदर्भात संदेश प्राप्त झाल्याची चर्चा सुरू आहे. पेरणीचा हंगाम वेगाने सुरू असताना ही माहिती समोर आल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पेरणीपूर्वी खर्च भागवण्यासाठी काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 रुपयांची मदत जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः बियाणे, खते आणि शेतीच्या प्राथमिक कामांसाठी ही रक्कम उपयोगी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे नियमित लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदीची पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कागदपत्रे, ई-केवायसी आणि बँक खाते माहिती योग्य असल्यास लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने होत असल्याचे सांगितले जात आहे. दुपारच्या सत्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये निधी वर्ग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. यासाठी थेट लाभ हस्तांतर म्हणजे डीबीटी प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. या पद्धतीमुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करता येते आणि मध्यस्थांची गरज राहत नाही. दरम्यान कृषी विभागाने लाभार्थ्यांची यादी तयार करताना विविध निकषांचा विचार केल्याचे सांगितले जात आहे. जमीन नोंदणी, आधी मिळालेल्या शासकीय लाभ, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची पडताळणी या बाबींचा समावेश असल्याची चर्चा आहे. मित्रांनो, जर तुमच्या मोबाईलवर अद्याप कोणताही संदेश आला नसेल तर घाबरण्याची गरज नाही, कारण निधी वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत असल्याचे सांगितले जात आहे. काही बँकांमध्ये रक्कम लगेच दिसू शकते, तर काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. विशेषतः ग्रामीण आणि सहकारी बँकांमधील खातेदारांना निधी दिसण्यास उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खाते आधारशी लिंक आहे का, मोबाईल क्रमांक अपडेट आहे का आणि ई-केवायसी पूर्ण आहे का याची खात्री करून घ्या. यावेळी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये हवामान परिस्थिती, पेरणीचा खर्च आणि पिकांचा प्रकार यांचा विचार करण्याचे सांगितले जात आहे. विदर्भातील काही भागांमध्ये कापूस आणि तूर लागवडीचा खर्च मोठा असतो, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यावर भर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील नांदेड, लातूर, जालना आणि बीड या भागांमध्ये सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांनाही मदतीचा लाभ मिळत असल्याचे सांगितले जात आहे. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये भात शेती महत्त्वाची मानली जाते. रोपवाटिका, मजुरी आणि खतांचा वाढता खर्च लक्षात घेऊन या भागांतील पात्र शेतकऱ्यांनाही लाभ दिला जात असल्याची चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ऊस, सोयाबीन आणि कडधान्य पिकांची पेरणी सुरू होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी देखील ही आर्थिक मदत महत्त्वाची ठरू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून काही भागांमध्ये अनियमित राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा खंड तर काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ही मदत दिली जात असल्याचे बोलले जात आहे. जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल आणि अद्यापही रक्कम खात्यात जमा झालेली नसेल तर पुढील काही तास किंवा दिवस प्रतीक्षा करणे आवश्यक ठरू शकते, कारण लाभार्थ्यांच्या यादीनुसार निधी वितरणाचं काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं बँक खात्याची माहिती आणि आधार लिंकिंग योग्य असणे. अनेक वेळा तांत्रिक